नेहमीपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर मला आहे ना आता तिळाची ज्वेलरी बनवायची, तर ऑर्डर आली आत्ता. तर ती ज्वेलरी बनवून द्यायची आणि मम्मी पण बसली ब्लाऊज शिवायला. कस्टमर पण येणार आहे, तर आधी मम्मी ब्लाऊज शिवून लय ब्लाऊज शिवायचे कस्टमरचे. कसं होईल? मला इन्व्हाइट करायचं आहे परत ब्लाऊजला कस्टमरच्या. एक ब्लाऊज झालंय कम्प्लीट, आता दुसऱ्याला करायचं आहे. 3 आहे का? अయ్यो, आता आहे ना पहिले ही ज्वेलरी बनवून घेते मी, परत पार्लरचे कस्टमर पण चालू होतील आणि मस्त ठेवू कस्टमर चालूचे सकाळपासून. त्याच्यामध्ये ब्लॉग घ्यायला पण वेळ भेटत नाही, पण आता म्हटलं मस्त ब्लॉग शूट करू. मम्मीचे चालू होते कस्टमर हेअरकटचे. आणि आता आहे ना लग्नाचं सीझन पण आहे ना चालूच झालं आहे. जर तुम्हाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईन. आता आहे ना ऑर्डर पण बुकिंग चालू आहे आपल्या. आमच्या ना आता चालू आहे बांगड्या बनवायच्या. इकडं एक ज्वेलरी झाली आहे, बिंदी झाली आहे. बसेल का मग? हे लय ग्लूचा अवघड आहे गन. हे बघ लय छोटी वाटते. बोरणांसाठी सुद्धा आपल्याला बनवून ठेवावं लागेल नाही का? असं आज एक ऑर्डर गेली ना आपली. म्हणजे बनवून ठेव आपल्याकडे होतं ना ते. ती एक दोन पाहिजे होते होती ना, ती एक विकली. त्यांना आता हे बनवून ठेवला ना आपल्याला. आता कानातले बनवू आपण याचे. शेवट तो हार बनवू मोठा. एवढं झालं मस्त. याला ना तू कडी लाव मम्मी. तोपर्यंत आम्ही कानातले करतो याचे. आणि सीझन चालू झाले त्याच्यामुळे दिवसभर कस्टमर चालू राहत्या. फेशियल, हेअरकट, क्लीनअप, वॅक्सन ते. जर तुम्ही कुणी जवळ राहत असेल तर नक्की आपल्या पार्लरला या तुम्ही. आणि आपल्या इंस्टाग्रामवरती पण आहे ना 60,000 फॉलोअर्स पण कंप्लीट झाले. तुम्ही फॉलो नसन केलेलं तर नक्की करा. आपल्याला आहे ना आपली इंस्टा फॅमिली 1 लाखापर्यंत न्यायचीच आहे, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. फायनली आमची ज्वेलरी झाली बनवून. सकाळपासून आम्ही बनवत होतो, तर आताचे झाले आता 4:30 वाजले. पण आमचे मध्ये कस्टमर पण चालू होते, तर तरी भरपूर वेळ लागला आम्हाला बनवायला एवढी ज्वेलरी. मस्त मोठा हार, एक छोटा हार, बिंदी, 2 कानातले, बांगड्या, परत मस्त बाजूबंद. अजून आम्हाला ना बोरणांसाठी पण बनवायची, पण आता ना ते उद्या बनवू. या ज्वेलरीला एवढा टाईम झाला. आता एवढं पसारा आवडायचं आहे सगळ्या. डायरेक्ट कापडच घेतलं होतं फोटो काढायला ज्वेलरी. हे ना आता पॅकिंग करून ठेवावं लागेल. आज आमची सारी चिकन बिर्याणी. किती दिवसांपासून करायची आता शिकण्याचं लागलं बिर्याणी करायला. आणि सुक्का पण चिकन करायचं. बिर्याणी नवीन पद्धती ही बिर्याणीची. चिकन किती आहे ते पण सांग. किती पाऊस त्याच्यामध्ये करून जातं. बिर्याणीमधलं भात खायचा आणि पीस दाद्या खायचा. सगळ्यात पहिले ना मी कांदा परतून घेऊन येतो. इकडं हिरवी मिरची, लसूण आणि आलं दळून घेतलं. चमचा अशीच केलतीच मम्मी आपण त्या दिवशी. मला पण थोडी आठवण मसाल्यामध्ये सगळं खडा मसाला. त्याच्यामध्ये मध्ये नुसते पत्ता टाकते. नाही मसाला याला नाही टाकायची. अगं त्या दिवशी तुला आठवत नाही मी कशी केली होती. कशी करायची बिना हळदीची बिर्याणी. आता शिजत टाकली. आता सुक्का चिकन बनवते मी. मम्मी
टाकते म्हणून मला असं टाकावं लागेल. त्याला शिजून घे. भारी झालं त्या दिवशी. मामा नाही चिकन खायला. मामा कामावर घरी आला बघ. मी त्याला वेळेस म्हणते पण त्याला टाइमच नव्हता. हेच पाणी टाकू का गं? हेच आहे लसूण आणि ते. त्या दिवशी पाणी कमी पडलं होतं आपल्याला. आता जास्त टाकते. मेथीसाठी आधी टाकली. अजून टाकत पाणी थोडं. शिजायला जास्त लागत. नॉर्मल तर मस्त. मीठ टाकलं नाही ना टाकते. कोथिंबीर पण काही टाकायची. हे मीठ जास्त खारायला का सैंडल मीठ. तू आता ब्लाऊज शिवायला बसणार आहे का? हा तेवढं पूर्ण कर. सकाळपासून तोच चालू आहे ना. दिवसभर कस्टमर. आत्ता पण आमचे वॅक्सचे कस्टमर चालू होते. ते झाकण त्याला वरून भरायला जायचं. भांडत